रामकृष्ण हरी माऊली 363 अभंगावर आपण सुरू करत आहोत. पूजा पूज्यमान कसे कथे उभे हरिजन, ज्याची कीर्ती वाखाने तेथे ओतली हे मूर्ती. देहाचा विसार केला आनंदे संचार, गेला अभिमान लाज ओळखीला मान. शोक मोह चिंता याची नेनविते वार्ता, तुका म्हणे सखे पांडुरंगाचे ते सारिके. अतिशय पूज्य असे हरीचे भक्त हरिकथेसाठी उभे आहेत. ज्या हरीचे ते गुणगान गात आहे तो त्यांच्या देहामध्ये भरून राहिला आहे. त्यामुळे त्यांना त्याच्या देहाचा विसर पडलाय आणि ते अवर्णनीय अशा आनंदात निमग्न झाले. लाज आणि मान यांनाही सोडून दिले आहे. त्यांनी शोक मोह चिंता यांनाही आपल्या मनामधून हद्दपार केलाय. तुकाराम महाराज म्हणतात, अशा गुणांनी युक्त असणारे हे विठ्ठल भक्त विठोबाचे सगळे सोयरे साक्षात विठोबा प्रमाणेच आहे. भाव तैसे फळ न चले देवापाशी तेवापाशी बळ. धावे जाती पाती जाती खून येरा येर चित्ते. हिरा हिरकणी काळी आतून अहिरणी, तुका म्हणे केले मन शुद्ध ते चांगले. भक्ताच्या मनी जसा भाव असेल तसे त्याला फळ मिळते. देवाजवळ भक्तीशिवाय कोणतीही इतर शक्ती चालत नाही. जो तो आपल्या स्वजातीकडे धावत असतो, कारण त्यांना परस्पराची मने समजलेली असतात. ऐरणीमध्ये रुतून बसलेला हिरा हिरकणीनेच बाहेर काढता येते, त्याला अन्य उपाय नाही. तुको म्हणतात त्याप्रमाणे भक्ती करताना मनाचा शुद्ध भाव असणे आवश्यक आहे. बरी बोला रस कथी ज्ञान माझी फोस ऐशे, लटिके जे ठाक तया इह ना परलोक. परिशे एक सांगे अंगा धुळी येन लये, तुका म्हणे हडे कुतऱ्या लाविले जगडे. काही माणसे वरवर बोलताना अत्यंत रसाळवाणीने बोलतात, पण त्यांचा बोलण्याचा फारसं तथ्य नसते. असे दांभिकपणे बोलणाऱ्या लोकांना ना इहलोकी स्थान मिळते ना परलोकी. अशा लोकांच्या बोलण्याचा जरी परमार्थ असला तरी मनात त्यांचा लवलेशही नसतो. तुको म्हणता दोन कुत्र्याच्या भांडणामध्ये अशा दोन्ही दांभिक पंडिताचा वादविवाद असतो. याची तुझी पूजा आता करीन केशी राजा, अवघी तुझीच ही पदे नमस्कारीन अभेदेन. वर्जित दिशा जाय तेथेची सरला, नव्हे कदेशी तुका म्हणे गुण दोषी. हे केशराज, मी जेव्हा कर्म करतो आहे तीच तुझी पूजा आहे. तुझ्या रूपाला सर्व चराचरामध्ये पाहून वंदन करीन. कोणती दिशा अशुभ न मानता सर्व दिशांना तुझे रूप पाहण्याचा प्रयत्न करीन. तो म्हणता सर्वत्र परमेश्वरी अंशाचा साक्षात्कार झाल्यामुळे कोणत्याच वस्तूमध्ये मला गुणदोष दिसत नाही. आपले तो काही येथे सांगितसे नाही. परी हे वाणी वाय चळे छंद करवित बरळे. पंचभूताचा हा मेळाद्य सत्यत्व निराळा, तुका म्हणे भुलीच्या उपराट्या चाली. प्रपंचामध्ये सारे क्षणभंगुर असल्याने आपला मोठेपणा सांगण्यासारखे नसतो, परंतु या वाणीला असा मीपणा सांगण्याचा व्यर्थ चाळा लागला आहे. विश्वात्मक पंचमहाभूतांनी हा देह बनला असला तरी जो सत्य आत्मा आहे तो देहापासून निराळा आहे. तुको म्हणतात या वाणीला अहंकाराची भूल पडलेली असते, म्हणून ती व्यर्थ वाचळता करते. विठ्ठल नावडा फुका चाळवितासाठी वाचा, कटी कर जैसे तैसे उभा राहील न बैसे. न पायशी दोरी जाती कुळ न विचारी, तुका म्हणे भेटी हाक देता उठाउठी. हा विठ्ठल हा भवसागर निमोह विनामोबदला पार करणारा नावाडी आहे. त्याला फक्त अंतकरणापासून अळविले पाहिजे, इतर काही मोल द्यावे लागत नाही. तो कमरेवर हात ठेवून युगानुयुगे भक्ताची वाट पाहत उभा राहिला आहे. आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची जात कुळ पापुण्याची शिदोरी तो पाहत नाही. तो म्हणतात हृदयाची अर्थ हा ऐकून तो विपरीत धाव घेतो. कृपावंत किती दिने बहु आवडती, त्यांचा भार वाहे माता करी योगक्षम चिंता. भुलोने दिवाट करी धावून दावी नीट, तुका म्हणे जीवे अनुसरल्या एक भावी. परमेश्वरा कृपावंत आहे, त्याला दीनदुबळे लोकच आवडतात. त्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता करून तो त्याचा भार आपल्या शिरावर घेतो. त्यांना चालताना वाट चुकू देत नाही. मार्ग चुकतील असे वाटल्यास हाताला धरून नीट चालवितो. तुको म्हणतात भक्ताने त्याच्या ठाई एक भावाने भक्ती केली की भक्तासाठी तो उभा राहतो.
नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचुनी रूपावळे आम्हाशी तैसे जोडी ऋषिकेशी आम्ही भावे बळीवंत तुझ गालू हृदयात तुका म्हणे तुझ धाव देवा पावशील हाक तुका म्हणे तुझ धाक देवा पावशील हाक. आम्हासारख्या भक्ताशिवाय वेद श्रुती कोणी जाणतच नाही. त्या ऋषिकेशाची रूप आम्हाला प्राप्त झाले कारण त्यांनी आम्हाला आवड आहे, त्याची आम्हाला आवड आहे. भक्तीची शक्ती आम्हाला लाभल्याने आम्ही बलवान होऊन तुला आपल्या हृदयात साठविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुला भक्ताचा धाक वाटतो म्हणून तू भक्ताच्या हाकेला धावत येतोस. मना गुंतलेला लुया जाय धावोनी ठाया मागे परतवितो बळी शूर एक भूमंडळी येऊनिया घाली घाला नेनो काय होईल तुला तुका म्हणे येणे बहु नाडिले शहाणे. माणसाचे मन हे विषय लुलूप होऊन प्रपंचाकडे धाव घेते. जो या मनाला विषयापासून परावृत्त करेल तोच जगात खरा सामर्थ्यवान पुरुष असतो. प्रपंचाची आसक्ती तुझ्यावर कोणता घाला अचानक घालेल हे काही सांगता येत नाही. तुको म्हणतात हे मन अनेक शहाण्या जाणत्या लोकांना फसवीत आले आहे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. तुकोबा आपल्या वाणीला म्हणतात तू नेहमी गोड असे विठोबाचे नाम घेत जा. डोळ्यांनी तुम्ही विठोबाचे सुंदर सावळे रूप आपल्यामध्ये साठवून ठेवा. कानांनो तुम्ही माझ्या विठ्ठलाचे गोड नाव श्रवण करा. हे मना तू विठ्ठलाच्या चरणाकडे धाव घे. तुकोबा आपल्या जीवाला म्हणतात तू या केशवाला कधीच सोडू नको. धनी न पुरे गुण गाता रूप दृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरुंग सर्व मंगळाचे सारमुख सिद्धीचे भांडार तुका म्हणे सुका अंत पार नाही लेखा. हे विठ्ठलाचे रूप पाहताना आणि त्याचे गुणवर्णन करताना मन तृप्त होतच नाही. सावळी अंगक्रांती असलेला हा पांडुरंग अत्यंत सुंदर असा आहे. सर्व पवित्र गोष्टीचे सर्व सिद्धीचे हा भांडार आहे. तुको म्हणतात अशा विठ्ठलाच्या सहवासात राहण्यासारखा आनंद अपार अमर्याद व अवर्णीय असाय. जरी मी नव्हे तो पतित परी तो पावन कायचा येत म्हणून माझे नाव आधी मग तो पावन कृपानिधी लाहो मैमान परिसा नाही तरी दगड तैसा तुका म्हणे याचक भावे कल्पतरू मान पावे. तुकोबा विठ्ठलाला विचारतात की मी जर पापी नसतो तर तू कोणाला पवित्र केले असतेस. म्हणून मी पतित असूनही तुझ्या आधी माझे नाव येते. लोखंडामुळे परिसरा महत्व आहे नाहीतर तो एक दगडच राहिला असता. तुको म्हणतात याचकामुळे कल्पतरूला महत्व प्राप्त होते. तद्वत पतितामुळे हे विठ्ठला तुला पतित पावन म्हटले जाते. एकदाव चित्तीन तरी न लगे काही युक्ती कळो आले जीव मज माझी याची भावे अव आठवची पुरे सुका वगेची मोरे तुका म्हणे मन पूजा इच्छी नारायण. भक्ताच्या ठाई एक भक्तिभाव असेल तर त्याला इतर काही करावे लागत नाही हे मला माझ्या मनातील भक्तिभावामुळेच कळून आले. परमेश्वराची सतत असणारी आठवण सर्व सुखाचे आगर आहे. तुकोबा म्हणतात मनापासून केलेली सेवा भक्ती नारायणाला भावते. मज संता दर तुक तू ऐकले निर्विकार पहा विचारुनी देवा नको आम्हा सवे दावा तुझ बोल न बोलवे आम्हा भांड याची सवे तुका म्हणे तरी ऐके भाव अनुरेवरी. हे विठ्ठला मला संताचा आधार आहे. तू मात्र एकटा निर्गुण निराकार आहेस. तेव्हा मामा भक्ताशी तू दावा करू नकोस. तू काही बोलत नाहीस पण आम्हाला मात्र तुझ्याशी भांडता येते. तुको म्हणतात असे झाले तर जीवशिव ऐक्यभाव उरणार नाही. तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनने गोदेशी तरी सिद्धी मुक्तिचारी संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. तुमची चरण सेवा घडावी एवढे एकच माझे मागणे तुझ्याकडे आहे. तू आम्हाला रिद्धिसिद्धीचे वैभव किंवा चारी मुक्ती दिल्यास तरी त्या आम्हाला नको. नेहमी संतांच्या सहवासात राहायला मिळावे आणि हृदयात तुझे प्रेम असावे. तुको म्हणतात तुझ्या नामाच्या आवडीमुळे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
तुझ्या शरणागत जन्मोजन्मीचा अंकित अनेक काही नेने हेवा तुझ वाचून केशवा याची माझे गाणे तुझे नाम संकीर्तन तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे ल्यालो नेने. हे विठ्ठला, मी तुझा जन्मोजन्मीचा दास आहे. मी तुला शरण आलो आहे. हे केशवा, तुझ्या प्राप्तीशिवाय मला इतर काही नको. तुझे नाम संकीर्तन हेच माझे गाणे आहे. तुको म्हणता तुझ्या नामाचे अलंकार हीच माझी भूषणे आहेत. उतरले पार सत्य झाला निर्धार तुझे नाम धरले कंठी केली संसाराची तुटी. आता नवे बाधक कोणे विशी नाही कदा तुका म्हणे काय आता उरले ऐशे नाही. भक्तीच्या निर्धारामुळे मी भवसागरातून पार झालो आहे. प्रपंचाचा त्याग करून तुझे नाम कंठामध्ये धारण केले आहे. प्रापंचिक विषयाची आता मला बाधा होणार नाही. तुको म्हणतात आता माझ्या जीवनात विठ्ठलाशिवाय काही उरले नाही. क्रियामतीहीन एक मी गा तुझे दिन देवा करावा सांभाळ वारी माझी तळमळ. नको माझे ठाई गुण दोष घालू काही अपराधाच्या पोटी तुका म्हणे घाला पोटी. हे विठ्ठला, मी तुझा क्रियाहीन बुद्धीहीन असा दास आहे. माझा सांभाळ करून माझी तळमळ निवारण कर. माझ्या ठिकाणी कोणतेही गुणदोष निर्माण करू नको. तुकाराम महाराज विठ्ठलाला विनवितात माझे कोटी कोटी अपराध क्षमा कर. नाही निर्मळ जीवन काय करील साबन तैसे चित्तशुद्धी नाही ते बोध करील काही. वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ. वांझे न हातीले कुरे काय करावे भरतारे. नपुसका पुरुषाशी काय करील बाईल त्याशी. प्राण गेली शरीर काय करील व्यवहार. तुका म्हणे जीवने विन पीक नवे नवे दान. जेथे पाणीच स्वच्छ निर्मळ नाही तेथे साबण काय करेल. जे चित्त शुद्ध नाही तेथे किती उपदेश केला तरी काही उपयोग नाही. एखाद्या वृक्षाला फुले फळे येत नाही तेथे वसंत ऋतू काय करणार. वांज स्त्रीला मुलेबाळे होत नाही तेथे तिच्या नवऱ्याचा काय दोष. पती नपुसक आहे तेथे त्याच्या पत्नीचा काय दोष. प्राण नसलेल्या शरीराकडून व्यवहाराची अपेक्षा करता येईल काय. तुको म्हणतात जसे पाण्या वाचून पीक उगवत नाही तसे शुद्ध चित्ताशिवाय आत्मबोध करता येत नाही. नवा नवसाची झालो तुम्हाशी वाणीशी. कोण तुझे नाम घेते देवा पिंडदान देते. कोण होते मागे पुढे तुझे बोला या रोकडे. तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेता शिवसंगा. हे विठ्ठला, आम्ही भक्त म्हणजे तुमची नवसाची मुले आहोत. नाहीतर तुझे नामस्मरण कोणी केले असते आणि तुला पिंडदान तरी कोणी दिले असते. तुझ्याशी बोलायला संवाद करायला तुझ्या मागे पुढे कोण उभे राहिले असते. तुको म्हणतात आम्हा भक्ताशिवाय तू कोणाला पदरात घेतले असतेस. एक बीज केला नास म्हणे भोगले कनिस. कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी केला विन जीवासाठी. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. एक बीज जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्या बीजाचा नाश होतो आणि त्यापासून अनेक बीजांनी भरलेले कणसे मिळतात. एखाद्या वस्तूचा नाश झाल्याशिवाय त्यातून दुसऱ्या वस्तूची प्राप्ती होत नाही. हे लहान थोर सर्वांना माहीत आहे. त्याप्रमाणे परमार्थ साधना केल्याशिवाय फुकटचा लाभ होत नाही. तुको म्हणतात युद्धात अनेकाचे प्राण जातात तेव्हा देशातील इतराचे संरक्षण होते. आयुष्य गेले वाया विन थोर झाली नागवन. आता धावा धाव करी काय पाहतोशी हरी. माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती. मज वाव घेऊन नदी बुडू पाय भव नदी. पडिला विषयाचा गाला तेने नागविले मला. शरण आलो आता धावे तुका म्हणे मज पावे. आतापर्यंतचे आयुष्य परपंचिक मोहामध्ये वाया गेले त्यामुळे मोठे नुकसान झाले. हे हरी, आता इथून पुढे राहिलेल्या आयुष्यात तरी हरिमुख पाहण्यासाठी चाललेली माझी धावाधाव नुसती पाहत राहू नको. संसारात माझे तुझे करता करता तोंडात माती पडण्याची समय आलाय. प्रपंचाची वास्त पुस्तक करताना या मनाला भक्ती करण्यासाठी थोडी सुद्धा सवड मिळाली नाही. या भवसागरात जीव बुडू लागला. विषय वासनांनी घाला घातला. जीवाला नागविले. तुकोबा म्हणतात हे सर्व मला कळून आल्यानंतर मी तुला शरण आलो आहे. हे विठ्ठला, माझ्यावर कृपा कर. सोसोनी विपत्ती जोडी दिली तुझे हाती. त्याचा हाची उपकार अंती आम्हाशी व्यवहार. नामरूपा केला ठाव तुझ कोणा म्हणते देव. तुका म्हणे हरी तुझ ठाव दिला घरी. आम्ही विपत्ती दुःख सोसून तुला भक्तीचे प्रेम दिले. त्याची परतफेड तू आमचा अहेर करून करतोस का.
आम्ही भक्तांनी तुझे नामसंकीर्तन केले नाही तर तुला महत्त्व कसे प्राप्त झाले असते. तुको म्हणतात भक्तांनी आपल्या मनमंदिरात तुला बसविले म्हणून तर तुला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपुले मागता काय नाही आम्हा सत्ता पर्या लौकिका कारणे उरी ठेविले बोलणे याची हाता गडी करू बैसोतेची फेडी तुका मने करिता तुला ठाव नाही सा विठ्ठला. आम्ही तुला भक्तिप्रेम दिल्यानंतर तुझी कृपा मागण्याचा आम्हाला अधिकार आहे, पण ते चार चौघात मागितले असते तर तुला वाईट वाटले असते म्हणून मनातल्या मनातच मागत आहे. त्यामुळे आता समक्ष बसूनच आपल्यामधील देण्या घेण्याचा व्यवहार करू. तुको म्हणता तुला भक्ताच्या हृदयाशिवाय कुठेच थारा मिळणार नाही आशेच आता करतो. असो आता किती तुझ यावे का कुळते माझे प्रारब्ध हे गाडे तुझ बापुडे तया पुढे सोडविना आता ब्रिदे तुझी पंढरीनाथा तुका म्हणे बळी तो गाढवाचे कान पिळी. हे विठ्ठला तुला आता अजून किती काकुती येऊन विनंती करू. माझे खोटे नशीबच बलवान आहे, पण तुझा त्याच्या पुढे निभाव लागणार नाही. हे पंढरीनाथा माझ्यावर कृपा केली नाहीस तर तुला तुझी दीनानाथ पतित पावन ही ब्रीदे सोडायला लावीन. तुको म्हणता जो शक्तिवान आहे त्याचाच जोर दुबळावर चालतो. काय नवे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव शुंदू त्रिपार योगयाग तपे केली तयाने अमुपे तुका म्हणे जप मंत्र त्रिअक्षरी सोपा. एका विठ्ठल नामाच्या चिंतनाचे फळ प्राप्त होते. संसाराचा भवसागर तरुण जाता येतो. अनेक योग याग तप केल्याने पुण्य मिळते. तुको म्हणतात म्हणून तुम्ही फक्त विठ्ठल ह्या त्रिअक्षराचा जप करा. होकातुराचारी वाचे नाम जो उच्चारी त्याचा दास मी अंकित काया वाचा मने सहित न स्वभाव चित्ती हरीचे गुण गाता गीती करी अनाचार वाचे हरिनाम उच्चार होका भल ते कुळ सुची अथवा चांडाळ मनवी हरीचा दास तुका म्हणे धन्य त्यास. जरी मी दुराचारी दुर्जन असेल पण माझी वाणी हरिनाम स्मरण करीत असेल तर मी त्या हरीचा कायावाच्या मनाने दास होईल. मनी भाव नसेन का, पण मी जर हरिगुण गात असेल अनाचार करून सुद्धा जर हरिनामाचा उच्चार करीत असेल जरी कोणत्याही कुळातील असो किंवा अगदी हलक्या कुळातील असो. तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य हरिदास आहे म्हणून तो धन्य आहे. हा केसरची उडी घालून स्तंभ फोडी ऐसा कृपावंत कोण माझे विठाई वाचून करिता आठव धावून घाली कव तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुजता. प्रल्हादाच्या आकेसरची स्तंभ फोडून नरसिंहाने प्रगट झाली, नरसिंह रूपाने प्रगट झाली. माझ्याजवळ माझ्या विठू माऊली शिवाय दुसरा कोण आहे. भक्तीने तिची आठवण काढताच धावत येऊन ती भक्ताला कवेत घेते. तुकोबा म्हणतात तिचे नाम गाताच जीवनाला सायुज्यता प्राप्त होते. लोचुंबकाचे बळे उभे राहिले निराळे तैसा तुझी अम्मा ठाई खेळतोशे अंतरबाई ब्रह्म अग्नीचा तो दोरा त्याशी वाचवी मोहरा तुका म्हणे अदिलपणे नेली लाकडे चंदने. लोखंड जसे चुंबकाच्या साह्याने उभे राहते तसे तू अम्माला अंतर्बाह्य साह्य करतोस. दोरा अग्नीमध्ये भस्म होतो पण मोहरा मणी त्यात होऊन टाकला तर दोऱ्याचे रक्षण होते. तुको म्हणता ज्याप्रमाणे वनातील चंदन वृक्षामुळे आजूबाजूचे वृक्ष सुद्धा सुगंधित होतात त्याप्रमाणे तुझ्यामुळे आम्ही भक्त पावन होतो. डोळे वाढवणी केस बुते आणि ती अंगास तरी ते नव्हती संत जन तेथे नाही आत्मखुन मिळवणी नर नारी शकून सांगती नाना परी तुका म्हणे भेद नाही त्या पाशी गोविंद. तुका म्हणे मैद नाही त्या पाशी गोविंद. काही माणसे केस वाढवितात अंगात आल्याचे सोंग करतात पण ते संत नाहीत कारण त्यांना आत्मज्ञान नाही. स्त्री पुरुषांना जमून शकून सांगतात तुको म्हणतात ते ढोंगी कपटी लोक असतात. त्यांच्याजवळ गोविंद नसतो. गाढवाचे घोडे अम्मा करू दृष्टी पुढे चगळी वाहना मागरिया बाडा खुना सोंग संपादने तरी करू शुद्ध वाणी तुका म्हणे खेळ करू समयी निर्मळ. परपंचिक मनुष्य गाढवाप्रमाणे असतो व भक्त हा घोड्याप्रमाणे असतो. अशा गाढवाचे घोडे करण्याची शक्ती संताजवळ असते. कुत्र्याप्रमाणे दुसऱ्याच्या वाहनात चघळणाऱ्या लाचार माणसाला अनेक पापकर्मे केलेली असली तरी त्याला पापमुक्त करून संत त्यांचा उद्धार करतील. तुको म्हणतात अशा मनुष्यांना आम्ही आमच्या सहवासाने शुद्ध करू.
बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेला मुक्त झाली देव माया सोडविली. पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता मेली मज दे कथा तुका म्हणे हरली चिंता. मला कळत नव्हते संसाराविषयी चिंता नव्हती अशा नकळत्या वयात माझा बाप मेला. आता मात्र हे विठ्ठला फक्त तुझे आणि माझेच राज्य आहे अन्य कुणाचेही नाही. बायको मेली मुक्त झाली मी तिच्या मायेतून सुटलो. दुष्काळात पोरही मेले त्यांचीही माया उरली नाही. तुको म्हणतात माझ्या कळत्या वयात माझी आईही मेली. आता मात्र सर्व मायापास तुटले प्रपंचाची चिंताच मिटली. योग तपयाची नावे गळित व्हावे अभिमानी. करणे ते हेची करा सत्य बरा व्यापार. तरी खंडेर दार निघे बार देहाचा. तुका म्हणे माना मान हे बंधन नसावे. जेव्हा देहाभिमान अहंकार गळून पडतो त्यालाच योग तपाशी म्हणतात. यासाठी जे जीवनाला लाभदायक आहे ते जे सत्य आहे तेच केले पाहिजे. त्यामुळे या देहाचा भार वाटत नाही आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्याही चुकतात. तुको म्हणतात भक्ताच्या ठिकाणी मान अपमानाच्या कल्पना नसतात. करी संध्या स्नान वारी खाऊन अन्न. तया नाही लाभानी अदा वेचाचे मानी. मजुराचे मन विळा दोरची जतन. तुका म्हणे नाही अधीराशी देव काही. रोज संध्या स्नान करून मिळालेले पुण्य परान्न खाऊन घालवितो. त्याला लाभही होत नाही आणि हानीही होत नाही. त्याच्या पापुण्याचा जमा खर्च समान होतो. जसे हातावरचे पोट असणारा मजूर त्याच दिवसाचे धन त्याच दिवशी अन्नासाठी संपवितो आणि त्याच्या हाती फक्त विळा आणि मोळी बांधण्याचा दोरा शिल्लक राहतो. तुको म्हणतात अशा अधीर माणसाला देव भेटत नाही. वाकर घेऊन आले त्याशी तर वारेने हले. नवे आपुले उचित करुणी टाकावे फजित. आंघोळीया मोडी त्याशी काय शिले घोडी. न पुस्तकासाठी तुका म्हणे न लगे जेठी. नाव्याने वस्तारा घेऊन हल्ला केला तर तलवारधारी त्याचा प्रतिकार तलवारीने करेल. पण तलवारधारी शिपायाला हे कृत्य शोभत नाही. कारण नावी हा शूद्र आहे. त्याचा शूद्र वर्तनाची बरोबरी करून वागणे हे शिपायाला शोभणार नाही. एखादा हिजडा बोटे मोडून शिव्या देऊ लागला तर त्याचे परिपत्य करण्यासाठी सशस्त्र घोडेस्वाराची गरज नाही. तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे एखाद्या नामर्द माणसाची कुस्ती मोठ्या पैलवानाशी लावणे योग्य नाही. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी म्हणे. सहित वाचा काया उगे दिले पंढरी राया. सत्ता सकळ तया हाती माझे किंवा कुळते. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे. आपल्या कृपा प्रेमसूत्राने जो जिकडे नेतो तिकडे आम्ही भक्त ओढले जातो. कारण आम्ही काया वाचा म्हणे त्या पंढरी रायाला शरण गेलो आहोत. सर्व जीवनाची सत्ता त्याच्या हाती असल्यामुळे मी त्याची करुणा भागतो. तुको म्हणता जो जसे ठेवील तसे आम्ही सुखाने राहू. पावविल ठाया पांडुरंग चित्तिलिया. त्याशी चित्तिलिया मनी चित्त करी वसनी. पावावया फळ अंगी असावे हे बळ. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. पांडुरंगाच्या चिंतनाने आपल्याला आपले इच्छित स्थान मिळणार आहे. त्याचे चिंतन करता क्षणी तो आपले चित्त व्यापून टाकतो. त्याच्या कृपा प्रसादाचे फळ प्राप्त करण्यासाठी आपल्या अंगी भक्तीचे बळ असायला हवे. तुको म्हणतात विठ्ठल कृपेने भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. धन्य पावशील ज्याचे हृदय निर्मळ. पूजा प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव. विधी निषेधने नती एक निष्ठा धरणी चित्ती. तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा. ज्या साधकाचे अंतःकरण निर्मळ असते तो धन्य होय. प्रतिमेच्या पूजनाने व संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवून तो जो जगतो विधी निषेध न मानता जो फक्त हरीची भक्ती करतो. तुको म्हणतात परमेश्वराला अशा भक्ताच्या श्रद्धायुक्त म्हणण्याप्रमाणे वागावे लागते. आधीच्या आळशीवरी गुरुचा उपदेश. मग त्या कैची आडकाठी विधी निषेधाची भेटी. नाचरवे धर्म न करवे विधी कर्म. तुका म्हणे ते गाढव घेती मना सवे धाव. एखादा मनुष्य मुळातच आळशी असतो. त्यात त्याने गुरुचा उपदेश घेतलेला असतो. विधी निषेध न पाळता तो धर्माचरण करत असतो. तुको आपल्या हिताचे काय हेच त्याला समजत नाही. तुको म्हणतात असे आपल्या मनाप्रमाणे वागणारा मनुष्य म्हणजे गाढवच आहे.
नाचे टाळी पिटी प्रेम अंगधरणी लोटी माझे सखे ते सज्जन बोळे भाविक हरिजन नदरिता लाज नाही जना सवे काज तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जाळ लोटे तुका म्हणे दाटे कंठ नेत्री जळ लोटे जो हरिगुण गाताना नाचतो टाळ्या वाजवितो प्रेमाने धरणीवर लोटांगण घालतो तो भोळा भाविक हरिजन माझा सखा सोयराच आहे. हरिभक्ती करताना जो जनाची लाज धरीत नाही तो म्हणतात अशा हरिदासाला पाहून माझा कंठ दाटून येतो माझ्या नयनातून अश्रू वाहू लागतात. कथा करून या दावी प्रेम कळा अंतरी जिव्हाळा कुकर्माचा आळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी लटकी दरी बोंडी नाशिकाची टिळा टोपी माळा देवाचे गवाळे वाघवी ओगळे पोटासाठी गोसाव्याच्या रूपे हेरी नर परनारी तयाच्या अंतरी कामलोभ कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे प्रेमाविन डोळे गळताती तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही. एका बाजूला हरिकथेचा उमाळा तर दुसऱ्या बाजूला कुकर्माची आवड असणारा कानावर तुळस खोवून शेंडीला दर्भ बांधून एखादा दांभिक खोटेपणाने देवाचे नाव घेत नाकाचा शेंडा धरतो टिळा लावतो डोक्यावर दरीची टोपी घालतो तसेच गळ्यात अनेक माळा घालून मुखी देवाचे नाम घेऊन पोटासाठी भक्तीचे ढोंग करतो गोसाव्याचे रूप घेऊन परस्त्रियांना पाप दृष्टीने निहाळतो मनामध्ये स्त्रियाविषयी वासना आणि धनाविषयी लोभ बाळगतो कीर्तनात रडतो जमिनीवर पडतो लोळतो हरिप्रेमाशिवाय त्याच्या डोळ्यातून पाणी गळत असते तुको म्हणतात अशा मायावी कपटी ढोंगी लोभी लोकांना गोविंद भेटत नाही.